मी अनाथ होतो आणि माझ्या काकांच्या गॅरेजमध्ये काम करायचो. कडाक्याच्या थंडीत अंगावर घालण्यासाठी स्वेटर पण नव्हता माझ्याजवळ. म्हणून माझ्या दिव्यांगत वडिलांचा जुना वाळलेला कोट, फाटलेला जुना कोट घातला. माझ्या काकांच्या मुलांनी मला पाहिलं आणि जोरात माझा कोट ओढून माझी खिल्ली उडवली. तो कोट जोराने ओढल्यामुळे तो कोट फाटला आणि आणि त्या कोटमधून त्यातून प्लास्टिकच्या मध्ये गुंडाळलेला कागदाचा तुकडा बाहेर पडला. काकांनी तो कागद उचलला आणि त्यांचा चेहरा फिक्कटसर झाला. मी तो लगेचच कागद त्यांच्याकडून हिसकाडून घेतला आणि तो वाचू लागलो. तर त्या कागदावर, ते कागद म्हणजेच एक बँकेचं प्रमाणपत्र होतं, ज्यावर असं काही लिहिलं होतं की ते वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग स्टोरी होती. ते बँकेचं प्रमाणपत्र काय होतं आणि ते वाचून त्याच्या पायाखालची जमीन का सरकली होती हे नक्की पहा. मी अगदी दररोजच्या प्रमाणे जुन्या जीपचे इंजिनचे भाग रॉकेलने धुत होतो. माझे हात लालसर आणि मातीने इतके माखलेले होते की त्यावरची शाई माझ्या त्वचेचाच एक प्रकारचा भागच वाटत होती. एवढी ती माझ्या शरीरावर पांगली होती. थंडी एवढी कडक होती की लोखंडी पान धरलंच जात नसे. पण मी थांबू शकत नव्हतो, कारण गॅरेजच्या कोपऱ्यात बसलेले माझे काका नागेशजी सतत डोळे माझ्याकडे ठेवून बघतच होते. गॅरेजला टीनचं छप्पर होतं. त्याला छिद्र होती आणि त्यातून येणारा थंड वारा, त्या छिद्रावाटे येणारा थंड वारा थेट माझ्या पाठीवर आदळत होता. मी फक्त एक पातळ शर्ट घातलेलं होतं आणि त्यामुळेच त्याला अनेक ठिकाणी पॅच पण लावलेले होते. त्यावर एक स्वेटर होता ज्याचे धागे सैल झाले होते. तो थंडीपासून बचावण्याऐवजी माझ्या थरथराट लपवायचं काम करत होता. मी अजूनही काही भाग स्वच्छ करत असताना जड लोखंडी नट माझ्या हातातून निसटून जमिनीवर पडला. त्याचा आवाज संपूर्ण गॅरेजमध्ये घुमला. आवाज ऐकून काका नागेशची खुर्चीवरून उठले. असं वाटलं की मी त्यांचं हृदयच बाहेर काढले. जणू ते माझ्या जवळ येऊन उभे राहिले. त्यांच्या कर्कश आवाजाने माझं उरलेलं थोडं धैर्य पण मोडून गेलं. ते ओरडले, तू अक्षम आहेस आणि तुझ्या वडिलांसारखाच आळशीच आहेस. तुझ्या रक्तात मीच वाहतोय. तुला इथे काम शिकवायला ठेवलेलं आहे, चुका करायला नाही. जर हा भाग तुटला असता तर तुझे मृत वडील येऊन भरपाई करणार होते का? माझ्या काकांनी माझ्या वडिलांचा उल्लेख केल्यावर माझं हृदय तुटलं. मी डोळे खाली केले, कारण मला माहित होतं की मी जर उत्तर दिलं तर रात्रीचं जेवण मला मिळणार नव्हतं. काका नागेशजी पुन्हा तेच गाणं सुरू केलं होतं जे मी गेल्या 10 वर्षांपासून ऐकत आलोय. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, तुझ्यावर मी जे उपकार करत आहे ते तू 7 जन्मांपर्यंत फेडू शकणार नाहीस. पुढे ते म्हणाले, जेव्हा तुझे वडील वारले तेव्हा तो भारी कर्जात सापडलेला होता. लोक जर त्याचा मृतदेह सुद्धा घरातून काढायचा नाहीत असे म्हणत होते. आम्ही आपल्या मेहनतीने पैसे वापरून तुझ्या वडिलांचा सन्मान राखला आणि लोकांची तोंड बंद केली. नाहीतर तुझा बाप तुला रस्त्यावर भीक मागायला सोडून गेला होता. मी तुला आश्रय दिला, जेवण दिलं आणि कौशल्यही दिलं, तरी तू उपकार मानत नाहीस. काकांचे हे शब्द माझ्या मनावर हातोड्यासारखे पडत होते आणि मला एखादा गुन्हेगार असल्यासारखं वाटत होतं. माझ्या बालपणीच्या अस्पष्ट आठवणींमध्ये मला माझ्या वडिलांचा चेहरा तर आठवतच नव्हता, पण माझ्या काकांच्या बोलण्यात त्यांचं एक असा चित्र माझ्या मनात तयार झालं होतं जसं ते एक अपयशी, कुमकुवत आणि निरुपयोगी माणूस होते. आणि मला खूप लाज वाटायची की मी अशा असणाऱ्या माणसाचा मुलगा आहे, त्याने त्याच्या भावाला संकटात टाकलं आणि स्वतःही मरण पावले. मी रात्री नेहमी असं विचारायचं स्वतःला की कदाचित काका बरोबर बोलत असतील. मी खरं त्यांच्यावर एक ओझं आहे, असं ओझं ज्याला ते फक्त रक्ताच्या नात्याचा आदर म्हणून सहन करत आहेत. मग दिवसाचं काम झालं तेव्हा रात्र झाली होती आणि थंडी अजून पडली होती. माझे हातपाय सुन्न होऊ लागले होते. मी दुकानाचे शटर बंद करून काकांच्या मागे घरी आलो. घरी पोहोचल्या मला थोडा त्रास होत होता, पण तो त्रास माझ्यासाठी नव्हता. काका थेट त्यांच्या खोलीत गेले जिथे हीटर चालू होता. मी स्वयंपाकघराच्या बाहेर वरांड्यावर जाऊन पसरलेल्या जुन्या गलिच्यावर जाऊन बसलो. काकांचा मुलगा अर्पित सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होता आणि गरम चहा पित होता. मला पाहून त्याने तोंड मुरडले आणि उपाशी असल्याचा भास दिला. त्याने म्हटले, अरे आमचा राजकुमार आला, आज तू किती काम केलं. मला तर वाटत होतं की तू दिवसभर गॅरेजमध्ये बसून माशा मारत बसला असशील. कपड्यांना मशीन ऑइलचा वास येत होता, त्यामुळे त्याने आपलं नाक बंद केलं आणि त्याच्या आईला म्हणजे काकूला म्हणाला, आई याला आधी आंघोळ करून पाठव, त्याच्या वासाने माझं डोकं दुखू लागलंय. मी शांतपणे उठलो आणि थंड पाण्याने तोंड धुण्यासाठी अंगणातली नळाकडे गेलो. पाणी इतकं थंड होते की मला असं वाटलं
की मी बर्फाने चेहराच धुत आहे, पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. रात्रीच्या जेवणासाठी नेहमीप्रमाणे मला उरलेल्या पोळ्या आणि पातळ डाळ मिळाली. ती खाऊन माझी भूक भागवण्याचा प्रयत्न केला. जेवण वाढू लागलं आणि माझ्या काकूंनी मला टोमणा मारला. बघ तुझे काका तुझी किती काळजी घेतात. या महागाईच्या काळात कुणी अनाथांची काळजी घेत नाही, पण तुझे हे काका तुला स्वतःच्या मुलासारखा वाढवतायत. मी घास घातला, पण तो माझ्या घशात काटा पडल्यासारखा टोचत होता. प्रत्येक घासाबरोबर एक उपकार जाणवत होता आणि प्रत्येक घोटा घेताना त्या उपकाराचं वजन अजून वाढत जात होतं. मी लगेच जेवण संपवलं आणि माझ्या चटईवर येऊन झोपलो. पण झोप माझ्या डोळ्यांपासून खूप दूर होती. थंडीमुळे माझे दात थरथर कापत होते. माझ्याकडे फक्त एक पातळ ब्लँकेट होतं, जे डिसेंबरच्या थंडीशी सामना करण्यासाठी पुरेसं नव्हतं. जाळीदार खिडक्यांमधून थंड हवा सरळ आत येत होती. मी स्वतःला एकत्र करून सावरायचो, पण माझ्या काकूंचे शब्द माझ्या मनात फिरत राहिले. तुझे वडील एक अपयशी आहेत. खरंच माझे वडील एवढे वाईट होते का? त्यांनी माझ्यासाठी काहीच सोडलं नाही का? हळूहळू मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वावरच कंटाळा येऊ लागला आणि मी विचार करू लागलो की जर मी माझ्या वडिलांसोबतच असतो तर आज रोज असं वागावं लागलं नसतं. माझ्या मनातल्या गोंधळामुळे माझं शरीर तापाने जळू लागलं. डोकं जड झाले आणि घसा काट्यासारखा दुखू लागला. पण मला ठाऊक होतं की या घरात आजारी असताना किंवा हाफ डे असं काही चालणार नव्हतं. जर मी म्हणालो की मला बरं वाटत नाही, तर काका लगेच म्हणायचा की मी काम टाळण्याचा बहाणा बनवतोय. म्हणून मी तयार होऊ लागलो. आजकाल थंडी जास्त होती. आकाश ढगांनी झाकलेलं होतं आणि सूर्य दिसतच नव्हता. असं वाटत होते की आज जर मी एखादं उबदार कापड घातलं नाही तर गोठूनच मरेल. माझ्याकडे असलेलं स्वेटर तर अगदी जुनं आणि फाटलेलं होतं. मग मला अचानक आठवलं की घरातल्या स्टोअर मध्ये जे जुन्या वस्तू ठेवतात तिथे कदाचित एखादं जुनं ब्लँकेट किंवा जाड कापड मिळेल. काकांनी आणि काकू अजूनही झोपलेले होते. अर्पित त्यांच्या खोलीत होता, म्हणून मी पायऱ्यावरून वरच्या मजल्यावर गेलो. तिथे धूळ आणि मातीचं साम्राज्य होतं. सर्वत्र काळी कोळीचं जाळं पसरलेलं होतं. मी अंधारात हात फिरवत एक जुना ट्रंक उघडला. त्यात माझ्या काकूचे जुने कपडे आणि काही इतर वस्तू ठेवल्या होत्या. ती ट्रंक निरुपयोगी वस्तूंनी भरलेली होती. मी निराश होऊन ती बंद करायला लागलो. तेवढ्या ट्रंकच्या तळाशी तपकिरी कापड लपलेले दिसलं. मी ते बाहेर काढलं. तेव्हा दिसलं की तो लांब एक लोकरीचा कोट होता, जो कोट खूप जुना दिसत होता. रंग उडलेला होता आणि जागोजागी फाटलेला होता. वाळवीने तो कोट वाळवीचा वास येत होता आणि त्यातून एक जुनाट असा वास येत होता, जो मला खूप ओळखीचा वाटत होता. जणू काही बालपणातलं विसरलेले स्वप्न आठवलं. मी थरथरत हाताने तो कोट स्पर्श केला. बहुतेक तो माझ्या वडिलांचाच कोट होता. मला आठवतं लहानपणी मी त्या कोटच्या आत लपून बसायचो. ते पाहून माझ्या भावनांचं वादळ उडलं आणि डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो फक्त कपड्याचा तुकडा नव्हता, तर माझ्या वडिलांचा शेवटचा उरलेला ठेवा होता. तो एक स्मृतिचिन्ह होता, जे माझ्या काकांच्या नजरेपासून लपवलेलं होतं आणि कदाचित ती निरुपयोगी काहीच कामाची वस्तू नाही म्हणून समजून फेकून द्यायचं होतं त्यांना. विसरलं असतील, पण निसर्गाने ते माझ्या सगळ्या गरजांसाठी जपून ठेवलेलं असेल. मी तो कोट मिठी मारताच असं वाटलं की मी माझ्या वडिलांनाच जणू मिठी मारतोय. त्या कोटमधून एक वेगळीच आराम आणि उबदारपणाची भावना माझ्या मनामध्ये पसरली. मला लागत असलेली थंडी अचानक गायब झाली. मी पटकन तो कोट परिधान केला. तो कोट माझ्यासाठी खूप मोठा होता. बाया माझ्या हातांवर लटकत होत्या आणि त्याचा तळ माझ्या गुडघ्यांखाली होता. पण त्या क्षणी मला आकार आणि मापाची फारशी काळजी नव्हती, कारण मला फक्त जिवंत राहण्यासाठी, थंडीपासून वाचण्यासाठी उबदारपणा हवा होता आणि या थंड जगापासून बचाव करायचा होता. म्हणून तो कोट मला पुरेसा होता, जरी माझ्या मापाचा नव्हता. आमचे बाबा असले की मिळतं ते संरक्षण मला हवं होतं. मी माझ्या कोटचं बटन लावताच असं वाटलं की माझ्यावर एक मजबूत कवच एक प्रकारचं तयार झालंय. गोट जिथे जिथे फाटलेला होता, पण त्यात एक वेगळीच आपुलकी होती, जी कुठलीही महागड्या किंवा प्रतिष्ठित कपड्यात नव्हती. मी जेव्हा कोट घालून खाली आलो, तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मला भीती वाटत होती की काका मला बघतील आणि पुन्हा रागवतील, पण काका अजूनही त्यांच्या खोलीतच होते. मी शांतपणे घराबाहेर पडलो आणि गॅरेजकडे चाललो. वाटेत थंड वारा माझ्या चेहऱ्यावर आदळत होता, पण माझं शरीर गरम होतं, कारण मी कोट घातलेला होता. तिथे राहिलेले आजूबाजूचे लोक माझ्याकडे विचित्र डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होते. एका हडकुळ्या मुलावर इतका जड आणि फाटलेला कोट, मापापेक्षाही मोठा कोट मला माझ्या अंगावरती जणू काही जोकरसारखा वाटत होता, पण मला त्यात एक वेगळा आत्मविश्वास जाणवत होता.
जणू माझे वडील माझा हात धरून माझ्या सोबत चालत आहेत. गॅरेजमध्ये पोहोचल्यावर मी कामाला लागलो. आज थकवा काहीच जाणवला नाही. कोटचे खिसे गोल होते. मी माझे थंड हात वारंवार त्यात घालून गरम करत होतो. दुपारी काका आले. मला असं अशा अवस्थेत पाहून भुवया उंचवल्या. ते थोडेसे चिडलेले दिसत होते. त्यांनी वरपासून खालीपर्यंत मला पाहून मला हसले. तू तर जोकर सारखा पोशाख घातलेला आहे. जोकर सारखाच दिसतोस. तुला हा चिंदडा कुठून मिळाला? मी घाबरून म्हणालो, काका, खूप थंडी होती आणि माझा स्वेटर फाटला आहे, म्हणून मी वरच्या मजल्यावरच्या कपाटातून हा जुना कोट काढला आहे. तो माझ्या बाबांचा आहे. क्षणभर काकांच्या चेहऱ्यावर एक उदासीची सावली आली आणि मग गेली. कदाचित त्यांना त्यांच्या भावाची आठवण झाली असेल, किंवा कदाचित त्यांना भीती वाटली असेल की मी काहीतरी दावा करेन. पण त्यांचे जुने वर्तन लगेच परत आले. ते व्यंग्य हसत म्हणाले, हा घाल, कारण तुझ्या बापाचा हा कुजलेला फाटलेला कपडा सोडून गेला आहे तो फक्त. हा फाटलेला कोट त्यांच्यासारख्याच दर्जाचा आहे. अगदी जुळत आहे. आणि तो माणूस पण त्याच पातळीचा होता. त्याच्या शब्दांचं विष माझ्या मनात शिरत होतं. त्यांच्या शब्दांचं विष. पण मी गप्प बसलो, काहीही बोललो नाही. मी माझा कोट घट्ट गुंडाळला, जणू काही मी त्यांचे विषारी शब्द या कोटच्या मध्ये अडकवत होतो आणि ते माझ्या शरीरापर्यंत पोहोचू दिलं नाही. आरपी संध्याकाळी घरात परतला. कदाचित त्याला खर्चासाठी पैसे पाहिजे होते, किंवा कदाचित तो इकडे तिकडे भटकत होता. मला अशा अवस्थेत पाहताच तो हसला आणि जवळ उभे असलेल्या मित्रांना विनोदाने म्हणाला, अरे बघा, आज माझ्या गरीब असलेल्या भावाने काय घातले बघा. तो ऑस्कर विजय आहे. ऑस्करचा विजेता आहे. तो माझ्याकडे येऊन म्हणाला, अरे, हा तर त्या चित्रपटातील पुतळ्यासारखाच दिसतोय. आणि माझ्या कोटच्या कॉलरला बोट लावून म्हणाला, अरे, यामधून तर कोणीतरी मेल्यासारखाच वास येतोय. तू हे कुठल्या कचरा कुंडीतून मिळवलं? कुठे भेटलं तुला हे? हे ऐकून त्याचे मित्र देखील हसले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. हा कोट माझा सन्मान होता. तो माझ्या वडिलांचं स्मरणचिन्ह होतं आणि तो चिखलात तुडवत होता. त्यामुळे मला वाईट वाटत होतं. मी मागे हटायचा प्रयत्न केला, पण अर्पितने माझा मार्ग अडवला. तो म्हणाला, अरे, तू कुठे पळत आहेस? आम्हाला ही मौल्यवान वस्तू दाखव. काय आहे ती? खोडसळपणाने आणि अभिमानाने त्याने माझा कोट पकडला आणि प्रेरित होऊन त्याने माझ्या कोटची सैलबाही धरली आणि जोरात खेचली, जोरात ओढली. त्याचा उद्देश होता मला खाली फेकून पाडण्याचा, अपमानित करण्याचा होता. पण माझा पाय घसरला आणि मी अडखळलो. पण तरी मी स्वतःला स्थिर ठेवले आणि स्वतःला वाचवलं. जर अर्पित संस्कारी असता तर तो एवढ्यावरच थांबला असता, पण असं काही झालं नाही. यावेळी त्याने माझ्या कोटच्या कॉलर जवळील कापड धरलं आणि पूर्ण ताकदीने ओढलं. एक कर्कश आवाज झाला. तो कापड फाटण्याचा आवाज होता. पण त्या क्षणी मला असं वाटलं की माझं हृदय फाटलंय. उजवा खिसा आणि कोटचा वरचा भाग पूर्णपणे फाटला होता आणि त्यामुळे त्याचं अस्तर बाहेर आलं होतं. माझी सगळी शंका पूर्णपणे दूर झाली होती. अर्पित आणि त्याच्या मित्रांचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. मी फाटलेल्या खिशावर हात ठेवला आणि त्या कोटच्या अस्तराच्या आत काहीतरी असल्यासारखं मला वाटलं. काहीतरी कठीण, साध्या वस्तूंसारखं, पण ते कापड नव्हतं. आश्चर्याने खाली पाहिलं तर फाटलेल्या अस्तराखाली एक कोपरा बाहेर येत होता. एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी होती ती. माझ्या फाटलेल्या कोटच्या अस्त्रात होती ती सळ गॅरेजच्या फरशीवर पडली. पडण्याचा आवाज खूपच मंद होता, इतका की इतर कोणालाही आवाज ऐकू येऊ शकला नसता. पण माझ्यासाठी तो आवाज काही वेगळाच होता. पोटातल्या काहीतरी सारखा होता. कारण त्या क्षणी माझं आयुष्यच वेगळं वळालं होतं. अर्पितचं हसू अजूनही त्याच्या ओठांवर होतं. अपमान केलेल्याचं हसू त्याच्या चेहऱ्यावर होतं. पण अचानक ते थांबलं. त्याची नजर वाळलेल्या आणि कुजलेल्या कोटाच्या खिशातून काहीतरी विचित्र वस्तू बाहेर पडताना पाहिली होती. थोड्या अंतरावर एका ग्राहकाशी गप्पा मारणारे काका नागेशजी अचानक मागे वळले आणि त्यांची तीव्र नजर जमिनीवर पडलेल्या त्या निळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीकडे होती, जी कोटच्या खिशातून बाहेर पडली होती. गॅरेजमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. अगदी असं वाटत होतं जणू निसर्गानेच वेळ थांबवली आहे. माझं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की ते छातीतून बाहेर पडेल की काय असं वाटत होतं.
मी खाली वाकून थरथरत्या हाताने ती बॅग उचलली. त्यावरची टीप खूप जुनी आणि पिवळी पडलेली होती. पण प्लॅस्टिकमधील आतील कागद अत्यंत सुरक्षित ठेवलेला होता. अर्पित पुढे आला आणि माझ्या हातातून तो कागद हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या नेहमीच्या अहंकारात म्हणाला, बघू इकडे दे, काय आहे बघू दे. हा काय कचरा आहे? कदाचित तुझ्या गरीब वडिलांनी घेतलेल्या जुन्या कर्जाची बिलं असतील किंवा जुन्या औषधांची चिठ्ठी असू शकते, ज्याला तू खजाना समजतोयस. पण यावेळी मला काही कळले नाही. माझ्यात विजयसारखी शक्ती कुठून आली ती. मी पटकन माझा हात मागे खेचला आणि अर्पितचा हात हवेतच हालत राहिला. थरथरत्या बोटाने मी प्लॅस्टिकची टेप मागे ओढली आणि त्यातून एक चुरगळलेला कागद बाहेर काढला. तो उघडला की माझे डोळे मोठे झाले. हा काही सामान्य कागद नव्हता. कुठल्या कर्जाची यादी देखील नव्हती. तो एका बँकेच्या फिक्स डिपॉझिटचं प्रमाणपत्र होतं, ज्यावर माझ्या दिवंगत वडिलांचं नाव होतं आणि माझं देखील नाव स्पष्टपणे लिहिलेलं होतं. तळाशी लिहिलेली रक्कम पाहून मी थक्क झालो, कारण तिथे पूर्ण 50 लाख रुपये लिहिले होते. हो, 50 लाख रुपये. माझ्या वडिलांनी 10 वर्षापूर्वी माझ्या नावावर ही रक्कम जमा केली होती. त्याखाली एका चिठ्ठीत लिहिलं होतं, माझा मुलगा जेव्हा 18 वर्षांचा होईल तेव्हा त्याला हे पैसे मिळतील, ज्यामुळे तो सन्मानाने आपलं आयुष्य जगू शकेल. असं मला वाटायचं. मी स्वतः आधीच 18 वर्षाचा होतो. माझ्यासाठी हा फक्त कागदाचा तुकडा नव्हता, तर माझ्या स्वातंत्र्याची जाहिरात होती. एक क्षण माझे डोळे अंधारले, पण मग अचानक माझ्या डोळ्यात उजेड चमकला. गेल्या 10 वर्षात काकांनी जे काही सांगितलं होतं ते सगळं आठवू लागलं. ते माझ्या मनात विष ओतत होते. म्हणत होते, तुझे वडील कर्जबाजारी आहेत, भिकारी आहेत, तुझ्यासाठी काही चांगलं सोडलं नाही. पण हे सगळं खोटं होतं. अगदी उघड खोटं होतं. माझे वडील कधी कर्जबाजारी नव्हते, पण त्यांनी माझ्यासाठी खूप काही सोडून दिलं होतं. मला राजासारखं आयुष्य दिलं होतं. पण आज त्या कोटाच्या खिशात लपलेले हे रहस्य माझ्या काकांच्या खऱ्या स्वभावाची कुरूप बाजू उघड करतंय. मी त्यांच्याकडे थेट पाहिलं तेव्हा त्यांचा चेहरा फिकट पडला होता. त्यांच्या कपड्यावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते. कडाक्याच्या थंडीतही ते घामाने भिजले होते, कारण त्यांनी हा कागद ओळखला होता. त्यांना त्यात काय लिहिलं आहे हे देखील माहीत होतं. त्यांच्या डोळ्यात भीती आणि लोभ याचं मिलाप स्पष्ट दिसत होतं, जे मी अगदी नीट पाहू शकत होतो, वाचू शकत होतो. ते माझ्याकडे धावत आले. त्यांच्या चेहऱ्यावरून नकली मऊपणा नाहीसा झाला होता. त्यांच्या जागी एक वेगाने हसू फुटलं. ते अडखळत म्हणाले, बाळा, हे काय आहे? बघू का? मला दाखव. हे नको सारखं आहे, काही कामाचं नाही. मी ते फाडून टाकेन. तू याला विसरून जा. त्यांनी त्यांचा हात माझ्याकडे केला, पण तो हात थरथरत होता. तोच हात होता जो काही वेळापूर्वी मला चापट मारण्यासाठी वर उचलला होता, आणि आता तोच हात भीक मागत होता. मी कागद घट्ट मुठीत धरला आणि पहिल्यांदाच काकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. माझ्या नजरेत आता तो अनाथ असहाय्य मुलगा नव्हता, तर असा माणूस होता ज्याचे हक्क त्याच्याकडून हिरावून घेण्यात आले होते. मी कठोरपणे म्हणालो, काका, मी हे काही तुम्हाला देणार नाही. हा कागदाचा तुकडा नाही. हे माझ्या वडिलांचे प्रेम आहे, जे तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलं होतं. हे असे सत्य आहे जे तुमच्या खोट्या प्रेमाचा डोंगर फोडून टाकेल. तुम्ही मला सांगितलं होते की माझे वडील कर्जबाजारी आहेत. तुम्ही मला 10 वर्ष तुमच्या घरात गुलाम म्हणून ठेवले, जेणेकरून मला सत्य कधीच सापडणार नाही. तुम्हाला भीती होती की जर मला हे सत्य कळले तर तुमच्या घरातील नोकर आणि बिनपगारी कामगार हातातून निघून जाईल. जेव्हा काकांनी पाहिले की मी त्यांचे शब्द ऐकत नाही, तेव्हा त्यांचा स्वर बदलला. ते ओरडले, अरे नालायक मुला, तू माझ्याशी असं उद्धटपणे बोलत आहेस. हा कागद माझा आहे. तुझ्या वडिलांनी माझ्याकडून पैसे उधार घेतले होते आणि हे त्यांचेच पैसे आहेत. ते मला दे, नाहीतर मी तुला मारून टाकेन. अर्पितला अजून परिस्थिती पूर्णपणे समजली नव्हती. पण त्याच्या वडिलांचा राग पाहून तो मला पकडण्याच्या आशेने माझ्याकडे सरकला. त्या क्षणी मला माझ्या जीवाची भीती वाटली नव्हती. मला भीती होती ती माझ्या हातात असलेल्या वारशाची. मला माहीत होते की जर त्यांनी आज हे कागदपत्र ताब्यात घेतले तर माझे वडील दुसऱ्यांना मरतील आणि मी कायमचा गुलाम राहीन. काकांनी माझ्यावर झडप घातली, माझी कॉलर पकडली आणि मला भिंतीवर ढकलले. त्यांची बोटे माझ्या गळ्यावर रुतत होती आणि ते ओरडत होते, ते कागद बाहेर काढ, नाहीतर मी तुझा गळा दाबून टाकेन. माझा जीव गुदमरत होता, माझा श्वास अडखळत होता, पण कागदावरची माझी पकड सुटत नव्हती. या संघर्षाच्या दरम्यान मला गॅरेजचा उघडा दरवाजा दिसला. मी निर्णय घेण्यासाठी क्षणाचाही वेळ लावला नाही. मी माझी सगळी ताकद एकवटली आणि काकांच्या पोटात जोरात कोपरा मारला. ते वेदनेने मागे पडले. अर्पितने मला पकडण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला दूर ढकलले आणि तो तेलाच्या ड्रमवर जाऊन पडला. मी वाऱ्याच्या झोकासारखा घरातून मधून बाहेर पडलो आणि बाहेर रात्रीचा अंधार आणि कडाक्याच्या थंडीने माझे स्वागतच केले होते. पण मला आता ती थंडी जाणवत नव्हती. माझ्या आत एक आग पेटली होती, सूड आणि सत्याच्या त्यागाची.
मी आणि रस्त्यावर धावत होतो. माझे मागे काकांच्या शिव्या आणि धमक्यांचे आवाज येत होते. पकडा त्याला, चोर आहे तो. त्याने माझे सर्वस्व हिरावून घेतले आहे. पण मी मागे वळून पाहिले नाही. मी माझ्या उजव्या हातात तो कागद धरला आणि डाव्या हातात माझा फाटलेला कोट धरला. हा कोट आता फक्त कापडाचा तुकडा नव्हता, तो माझं जीवन झालं होतं. असे वाटते माझे वडीलही माझ्यासोबत धावत होते. वारा माझ्या कानात कुजबुजला. पळ वेगाने, पळून जा. ही जुलमी लोकांचे शहर आहे. मी शहरातील त्या जुन्या वकिलाच्या घराकडे धावत निघालो होतो, ज्याचे नाव मी लहानपणी माझ्या वडिलांकडून ऐकले होते. आणि जे त्यांच्या खूप जवळचे मित्र होते. मला आठवतंय की माझ्या काकाने त्यांच्याशी माझा संपर्क तोडला होता, हे सांगून की ते धोकेबाज आहेत. पण आज मला समजलं की धोकेबाज नक्की कोण होतं. रस्ता निर्जल होता आणि कुत्रे भुंकत होते. माझ्या पायात दगड टोचत होते, पण मी काही थांबलो नाही. कारण मला माहीत होतं की जर मी आज थांबलो तर माझी कहाणी इथेच संपेल. मी खूप वेगाने धावत होतो. असे वाटत होते की आज माझे हृदयच फुटणार आहे. पण एक विचित्र शक्ती मला पुढे ढकलत होती. शेवटी मी वकिलाच्या घरी पोहोचलो आणि त्याच्या दारात वेड्यासारखा उभा राहून दार ठोठावू लागलो. दार उघडायला थोडा वेळ लागला आणि त्या दरम्यान प्रत्येक आवाजाने मला वाटत होते की काका नागेशजी माझ्या मागे आले आहेत. माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते आणि माझ्या फाटलेल्या कोर्टातून माझी आकृती दिसत होती. दरवाजा उघडला. दार उघडताच मला समोर पाहून वकिलांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी पण पूर्ण थकून त्यांच्या पायात कोलमडलो. हातातील कागद पुढे केला आणि फक्त एवढंच म्हणालो, काका प्लीज मला वाचवा. हे माझ्या वडिलांचे शेवटचं स्मृतिचिन्ह आहे. त्यानंतर माझी दृष्टी अंधारली. पण मी बेशुद्ध होण्यापूर्वी मला हास्य वाटले की आता माझे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न सुरक्षित आहे. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला माझ्या भोवती एक विचित्र अपरिचित उबदारपणा जाणवला. ही तीच थंडी ओलसर जमीन होती जिथे मला वर्षानुवर्ष झोपण्याची सवय होती. त्याऐवजी तो एक मोहक असा पलंग होता, ज्याच्या वासाने माझ्या इंद्रियांना व्यापून टाकलं होतं. मी घाबरून जागा झालो आणि भीतीने आजूबाजूला पाहिले. डोळे उघडताच मला पहिला विचार आला की मी स्वप्न पाहत आहे किंवा मी मेलोच आहे. कारण हे स्वर्गासारखंच घर होतं. मी इकडे तिकडे पाहू लागलो. तेवढ्यात मला खोलीच्या कोपऱ्यात आरामदायक खुर्चीवर बसलेला एक वृद्ध माणूस दिसला. त्या माणसाला पाहून मला मागच्या रात्रीचे भयानक आणि खळबळजनक दृश्य आठवले, जेव्हा मी काकाच्या तावडीतून सुटलो होतो आणि जीवाची पर्वा न करता या वकिलांच्या घरी आलो होतो. हे तेच वृद्ध वकील होते ज्यांचे केस रुपेरी झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर खोल गांभीर्य आणि प्रेम दिसून येत होते. त्यांच्या हातात तीच प्लॅस्टिकची पिशवी आणि कागद होता ज्याने मला पुन्हा जिवंत केले होते. ती माझी संपत्ती होती. मला शुद्धीवर आल्याचे पाहून वकील हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस बाळा, तू आता माझ्या घरी आहेस आणि पूर्णपणे सुरक्षित आहेस. मी थरथर त्या आवाजात विचारले, वकील साहेब, माझे काका इथे आले होते का? ते मला घेऊन जातील का? वकील साहेब उठले, माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, जगातील कोणतीही शक्ती आता तुला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. मी आता तुला त्या नरकात जाऊ देणार नाही जिथे तू तुझ्या आयुष्यातील सर्वात वाईट वर्ष घालवलीस. मग त्यांनी तो कागद माझ्यासमोर ठेवला आणि स्पष्ट केले की तुझे वडील खूप दूरदर्शी होते. आजारपणाच्या शेवटच्या दिवसात त्यांनी एक पूर्वसूचना मिळाली होती की त्यांचा भाऊ नागेश हा खूप लोभी आणि वाईट माणूस आहे, जो त्यांच्या मरणानंतर तुझी काळजी घेणार नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीच्या कमाईला फिक्स डिपॉझिटच्या रूपात गुंतवून ठेवली आणि त्यांची वसियत अशी बनवली की ते पैसे फक्त त्यांच्या खूप जवळच्या व्यक्तीलाच मिळावेत. हे सांगताना वकिलांचे डोळे ओले झाले. ते म्हणाले, तुझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की हा कागद मी या कोर्टाच्या यासाठी लपवत आहे की कारण मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या मृत्यूनंतर माझा भाऊ माझ्या मुलाला एखादं नवीन कपडेही खरेदी करणार नाही. एवढंच नाही तर तो माझा जुना कोटही त्याला वापरायला देणार नाही. आणि माझा मुलगा थंडीत थरथर कापेल ना, तेव्हा तो माझा हा कोट नक्की घालेल आणि ही बातमी काकांपर्यंत नक्की पोहोचेल. हे ऐकून माझं मन भरून आलं आणि मी रडू लागलो. माझ्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूनंतरही माझ्या गरजा भागवल्या होत्या. तो फाटलेला कोट केवळ त्यांच्या आत्म्यानेच नव्हे तर माझ्या वडिलांच्या प्रेमाने भरलेला होता. आम्ही अजूनही बोलत होतो तेव्हा अचानक दरवाजावर जोरजोरात ठोठकण्याचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. माझे हृदय भीतीने थरथर कापू लागले. मला वाटले नागेश काका पोलिसांना घेऊन आले आहेत आणि आता मला चोर सिद्ध करून तुरुंगात पाठवणार आहेत. वकील साहेबांनी माझी परिस्थिती समजूत घेतली आणि स्वतः बाहेर गेले. मी घाबरून खिडकीतून बाहेर डोकावले तर खरंच नागेश काका बाहेर उभे होते आणि त्यांच्यासोबत 2 पोलीस होते. नागेश काका ओरडत होते, इन्स्पेक्टर साहेब, हे ते घर आहे जिथे माझा भाचा लपला आहे.
या वकिलांनी त्याला धरून ठेवले आहे, त्याचे अपहरण केले आहे आणि या मुलाने माझ्या घरातून 50 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पळून आला आहे. पोलिसांनी वकील साहेबांशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वकील साहेब शहरातील एक प्रसिद्ध कायदेतज्ञ होते. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून मोठ्या आवाजाने पोलिसांना थांबवले आणि म्हणाले, सावध राहा, जर कोणी वरण शिवाय माझ्या अशल्पाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांनी पोलिसांना ती कागदपत्रे दाखवली आणि म्हणाले, हा मुलगा चोर नाही तर या मालमत्तेचा खरा वारस आहे आणि हा नागेश नावाचा एक माणूस जो स्वतःला त्याचा पालक असल्याचा दावा करतो, तो प्रत्यक्ष ते हडप करणार आहे. फसवणूक करणारा व्यक्ती आहे, ज्याने एका अनाथाची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. वकील साहेबांनी नागेश काकांच्या डोळ्यात पाहिलं आणि मग म्हणाले, नागेश साहेब, तुम्ही तर आत्ताच इथून निघून गेले नाही तर मी तुमच्यावर अनाथांच्या मालमत्तेची हडप, फसवणूक आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल खटला दाखल करेल आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला आयुष्यभर तुरुंगात राहावं लागेल. माझे काका जे पोलिसांनी सोबत घेऊन शहरावर राज्य करत होते, ते वकिलांच्या कायदेशीर युक्तिवादांना आणि धमक्यांना घाबरून शांतपणे उभे राहिले होते. त्यांना जाणवले की बाजू त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. ते दातावर दात घासताना माझ्याकडे रागाने पाहत निघून गेले, पण त्यांच्या डोळ्यातील सुडाची भावनेने मला अगदी हादरवून टाकले होते. वकील साहेबांनी दरवाजा बंद केला आणि म्हणाले, बाळा, आपण ताबडतोब कायदेशीर कारवाई पूर्ण केली पाहिजे. हे लोक इतक्या सहजपणे हार मानणार नाहीत. दुसऱ्या दिवशीच आम्ही बँकेत गेलो. बँकेचे कर्मचारी त्या वकिलांना ओळखत होते, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. पण माझे हृदय धडधडत होते. मला सतत भीती वाटत होती की काहीतरी अडचण येऊ नये. बँकवाले म्हणतील की कागदपत्रे खोटी आहेत, ती फसवी आहेत किंवा याची मुदत संपली आहे. जेव्हा मॅनेजरने प्रमाणपत्र पाहिले तेव्हा त्यांना खात्री करण्यासाठी संगणक रेकॉर्ड तपासले. ते काही मिनिटे मला शतकासारखे वाटले. शेवटी मॅनेजरने वर पाहिले, माझ्याकडून हसून म्हणाले, अभिनंदन बाळा, हे प्रमाणपत्र पूर्णपणे खरं आहे आणि त्यावर मिळालेला नफा मोजला तरी रक्कम आता ही जवळजवळ 60 लाखो रुपयांपेक्षा जास्त आहे. कालपर्यंत मी 1 रुपयांसाठी काकांच्या शिव्या ऐकायचो, आज मी लाखोंचा मालक आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. वकिलांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली, माझी सही घेतली आणि मी आता 18 वर्षांचा असल्याने संपूर्ण रक्कम थेट माझ्या नावाने उघडलेल्या खात्यात जमा करण्यात आली. जेव्हा चेकबुक आणि एटीएम कार्ड माझ्या हातात आले तेव्हा माझे हात थरथरत होते. हे फक्त प्लास्टिक आणि कागदाचे तुकडे नव्हते, तर माझ्या हरवलेल्या प्रतिष्ठेची, आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची परतफेड झाल्याची घोषणा होती. बँकेतून बाहेर पडताना मला असे वाटले की मी खूप मोठा झालो आहे. जेव्हा मी वकील साहेबांचे आभार मानू इच्छित होतो तेव्हा त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, माझे खरे बक्षीस म्हणजे आज तुमच्या वडिलांच्या आत्म्याला मिळालेली शांती. पण गोष्ट अजून संपली नव्हती, कारण आम्ही बँक सोडताच मी नागेश काकांचा मुलगा अर्पित रस्त्याच्या पलीकडे उभा राहून आमच्याकडे पाहत असल्याचे पाहिले. त्याची ताकद खूपच वाईट होती. कदाचित काकांनी त्याचा सगळा राग त्यांच्यावर काढला असेल. कालपर्यंत माझ्या फाटलेल्या कपड्यांचा तो मुलगा चेष्टा करायचा, आज तो माझ्याकडे पाहण्याची हिंमत करत नव्हता. मग वकिलाला म्हणालो, काका, मला काहीतरी खरेदी करायचं आहे. आम्ही एका चांगल्या दुकानात गेलो. मी स्वतःसाठी काही नवीन कपडे घेतले, पण तो फाटलेला मळलेला कोट मी तो फेकून दिला नाही. उलट मी तो एका बॅगेत सुरक्षितपणे ठेवला, कारण तो कोट माझ्यासाठी एक वरदान होता. वकिलाने मला सल्ला दिला की मी आता माझे शिक्षण पूर्ण करावे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. मी तेव्हाच ठरवले, या पैशातून व्यवसाय सुरू करायचा आणि माझा अभ्यास सुरू ठेवायचा. मी दृढ निश्चय केला होता, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मला मान उंच करून जगण्याचा अधिकार होता. नागेश काका यांनी अनेक वेळा समजावून सांगण्याचा आणि माफी मागण्याचा प्रयत्न केला. माझ्या नातेवाईकांना मध्यस्थी करण्यास भाग पाडले आणि म्हटले, तो मुलगा नासमज आहे, त्याला घरी परत पाठवा. पण मी आता तो मूर्ख मुलगा राहिलेला नव्हतो. मी त्यांच्या प्रत्येक शब्दांकडे दुर्लक्ष केले, कारण मला माहीत होते की सापाचा स्वभाव किती फसवला तरी तो चावतो, कारण त्याला कितीही दूध पाजले तरीही तो डंक मारल्याशिवाय राहत नाही. वकिलाने माझी कायदेशीररित्या काळजी घेतली आणि मग मला त्यांच्या घराच्या एका भागात राहण्यासाठी जागा दिली. इथे मी माझे नवीन जीवन सुरू केले. त्या रात्री जेव्हा मी झोपायला गेलो तेव्हा मी माझा जुना कोट माझ्या उशीखाली ठेवला. त्याचा खिसा अजूनही फाटलेला होता, पण त्याच खिशाने माझ्या नशिबाचा मार्गच बदलला होता. मी एका गाढ, शांत, निर्भय झोपेत होतो, ज्याची मी वर्षानुवर्ष वाट पाहत होतो. मला खात्री होती की माझे वडील आकाशातून माझ्यावर हसत असतील. त्यांना काळजी वाटत असेल की त्यांचा मुलगा आता असाही राहिला नाही, तर तो एक स्वतंत्र माणूस झाला आहे. कारण मला माहीत नव्हते की नियती माझी पुन्हा परीक्षा घेणार आहे. कारण संपत्ती त्यांच्यासोबत नवीन शत्रू आणते आणि नागेश काका यांचे मौन ते एखाद्या मोठ्या वादळाचे लक्षण असू शकते. जरी क्षणभरासाठी मी जिंकलो होतो,
जिंकलो असलो तरी हा विजय सत्याचा विजय होता. वकिलाच्या दयाळूपणाने आणि बँकेतून मिळालेल्या पैशाने माझ्या आयुष्याचा मार्ग बदलला होता. परंतु माझ्या आतला तो घाबरलेला मुलगा अजून जिवंत होता. तो रात्रीचा ओरडत उठून बसायचा. मला अनेकदा असं वाटायचे की नागेश काका मला त्या अंधाऱ्या गॅरेजमध्ये परत ओढत आहेत, पण मी एक शब्दही बोलू शकत नव्हतो. वेळ निघून गेली आणि मी शहर सोडण्याचं धाडस केलं. मी मुख्य बाजारपेठेत कारचे स्पेअर्स पार्ट्स विकणारे एक दुकान उघडले. माझ्या वडिलांनी मला दिलेल्या विश्वासावर हा व्यवसाय सुरू झाला होता. त्यामुळे माझे नाव मी अमानत टोस्ट ठेवले. माझी बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि वकिलाच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आणि मला माझा व्यवसाय काही वेळातच भरभराटीला आला. नागेश काकांच्या गॅरेजमध्ये पूर्वी लुटले जाणारे ग्राहक आता माझ्या दुकानात येऊ लागले, जिथे त्यांना वाजवी किमतीत खऱ्या वस्तू मिळाल्या होत्या. दरम्यान नागेश काकांचे गॅरेज हळूहळू मोडकळीस आले. त्यांची बेईमानी आणि ग्राहकांशी गैरवर्तन करण्याच्या बातम्या संपूर्ण शहरात पसरल्या होत्या. नियतीचा सूट शांत होता पण कठोर होता. त्या गॅरेजमधील मला थंडीत थरथर कापायला भाग पाडले जात होते ते आता शांत होते. मी अडचणीत होतो आणि ग्राहक येणे बंद झाले होते. पण मी म्हटल्याप्रमाणे संपत्ती नवीन शत्रू निर्माण करते आणि जुन्या शत्रूंच्या मत्सराला खत पाणी घालते. नागेश काका माझे यश पाहून जळत होते. मला अशा बातम्या येत राहिल्या की त्यांनी माझ्या बाजारात माझ्या विरुद्ध अफवा पसरवल्या. मी त्यांचे पैसे चोरून हे नवीन दुकान उघडले आहे. माझ्याकडे ठोस कायदेशीर पुरावे होते, त्यामुळे ते मला इजा करू शकत नव्हते. पण जखमी साप मरण्यापूर्वी आणखी धोकादायक बनतो आणि हल्ला करण्याच्या संधीची वाट पाहतो. हिवाळ्याची एक उदास संध्याकाळ आली होती. अगदीच घरातून पळून जाण्याच्या दिवसासारखी. दुकान बंद होण्याची वेळ आली होती. तेव्हा अचानक मला दुकानाच्या दारावर एक सावली दिसली. मी बाहेर डोकावून पाहिले तर तो माझा चुलत भाऊ अर्पित होता. तो विद्रूप झाला होता. त्याचे कपडे मळलेले होते आणि तो रडत होता. त्याला पाहून माझे रक्त उकळले आणि जुन्या जखमा पुन्हा उघडल्या गेल्या. मी त्याला दुकानातून बाहेर जाण्यास सांगितले, पण तो माझ्या पाया पडला आणि विनवणी करू लागला. मला मदत कर, मला माफ कर. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. तुझ्या काकांना हृदयविकाराचा झटका आला आहे आणि ते रुग्णालयात नाही तर घरीच अंथरुणाला झोपून राहिले आहेत. आमच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. डॉक्टरांनी हार मानली आहे. त्यांच्या शेवटच्या क्षणी ते तुझी माफी मागू इच्छितात. ते वारंवार तुझेच नाव घेत आहे. तेव्हासाठी एकदा तरी त्यांना भेटायला चल, नाहीतर ते शांतपणे मरू शकणार नाही. अर्पितच्या अवस्था आणि काकांच्या आजाराबद्दल ऐकून माझे हृदय पेटून गेले. माणूस कितीही मोठा झाला असला तरी रक्ताचे नाते आणि बालपणीच्या भावना अपरिहार्यपणे एक कमकुवतपणा बनतात. वकिलाने मला त्यांच्यावर कधी विश्वास ठेवू नये असा इशारा दिला होता. पण अर्पितचे अश्रू इतके खरे वाटत होते की त्या क्षणी मला वाटलं की कदाचित निसर्ग त्यांना त्यांच्या कृत्यासाठी शिक्षा देत आहे आणि आता त्यांना खरोखरच पश्चाताप झाला आहे असं मला वाटलं. मी एका मरणाऱ्या माणसाला माफ करावे. कदाचित त्यामुळे माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल. म्हणून मी दुकान बंद केले आणि माझ्या नवीन गाडीने अर्पित सोबत माझ्या जुन्या परिसराकडे निघालो. पूर्ण रस्त्यात अर्पित त्यांच्या आणि काकांच्या चुका कबूल करत राहिला, ज्यामुळे तो खरोखरच बदललेला आहे यावर माझा विश्वास दृढ झाला. जेव्हा मी त्या दुर्दैवी रस्त्यावर पोहोचलो तेव्हा तो चारही बाजूनी निर्जन होता. गॅरेज बंद आणि घर भयानक शांततेने भरलेले होते. गाडीतून उतरताच मला माझ्या बालपणीचा तोच जुना वास आणि छातीत गुदमरल्यासारखं वाटलं. अर्पित मला आत घेऊन गेला. घरात अंधार आणि भयानक शांतता होती. मला आश्चर्य वाटले की जर काका मरणार आहेत, आजारी आहेत, तर तिथे कोणी नातेवाईक किंवा शेजारचं कोणी का उपस्थित नव्हते. मग अर्पित म्हणाला की बाबांनी आम्हाला कुणालाही आमंत्रित करण्यास मनाई केली होती. त्यांना फक्त तुला भेटायची होती. आम्ही काकांच्या खोलीत प्रवेश केला. ते बेडवर पडले होते. त्यांना ब्लँकेटने झाकले होते. ते जोरजोरात श्वास घेत होते. जणू काही त्यांचा शेवटचा क्षण जवळ आला होता. मी हळूहळू त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, काका मी आलो आहे. मी तुम्हाला माफ केलं आहे. तुम्ही काळजी करू नका. मी त्यांच्या जवळ जाताच अचानक दरवाजा बंद झाला आणि कळीचा आवाज आला. मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर अर्पित दाराशी हसत उभा राहिला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू निघून गेले होते आणि त्याचे जुने खोडकर भाऊ त्याच्यातला भाऊ परत आला होता. मला काही कळायच्या आतच बेडवर पडलेला तो माणूस काका अचानक उठून बसला. ते माझे काका होते आणि ते अगदी ठीकठाक होते. त्यांच्या हातात एक जाड काठी होती. त्यांचा आजारपण हा फक्त मला सापळ्यात अडकवण्यासाठीचा रचलेला एक ढोंग होतं. मला माझा स्वतःचा मूर्खपणा आणि वकिलाचा सल्ला आठवला, पण खूप उशीर झाला होता. मी सिंहाच्या गुहेत सापडलो होतो. काकाने तोंडातून एक बधीर कळणाने हास्य बाहेर काढले, खोलीच्या भिंतीवर आदळले आणि म्हणाले, आला माझा पुतण्या, माझा आज्ञाधारक मुलगा. माहीत होते की तुझे वडील जेवढे मूर्ख होते तेवढाच तूही मूर्ख आहेस. त्यालाही अशा प्रकारे लुटले होते आणि तुलाही त्याच रस्त्यावर आणले आहे. त्यांनी काठी उगारली आणि म्हणाले, आता ते 50 लाख रुपये जे तू घेऊन पळून गेला होतास ना, आणि ज्यावर तू कमावलेला आहेस, तो व्याजासह परत करण्याची वेळ आली आहे. त्यांनी खिशातून काही स्टॅम्प पेपर बाहेर काढले आणि म्हणाले, या कागदपत्रांवर सही कर.
त्यानुसार तू तुझे दुकान, तुझी गाडी आणि तुझे संपूर्ण बँक बॅलन्स स्वइच्छेने माझ्या काकाच्या नावावर हस्तांतरित करत आहे. जर तू सही केली तर कदाचित तुला जिवंत सोडले जाईल, नाहीतर आजची रात्र ही तुझी शेवटची रात्र असेल आणि जगाला वाटेल की तू शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून मेला आहेस. मी नक्कीच घाबरलो होतो, पण मी आता कमकुवत मुलगा राहिलेला नव्हतो, ज्याच्याकडे स्वतःला वाचण्यासाठी फक्त 5 रुपये होते. मी ठामपणे म्हणालो, काका, तुम्ही चुकीच्या गैरसमजात आहात. हे धन माझ्या भाग्याचे आहे आणि यातील मी तुम्हाला एक पैसाही देणार नाही. तुम्ही मला मारू शकता, पण माझा विश्वास हिरावून घेऊ शकत नाही. हे ऐकून काकांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी अर्पितला इशारा केला. अर्पित पुढे झाला आणि मागून मला पकडले. मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघे होते आणि मी एकटाच होतो. काका पुढे आले आणि त्यांनी माझ्या पायांवर त्यांच्या हातातल्या काठीने पूर्ण ताकदीने मारले. ते लागताच माझ्या संपूर्ण शरीरात वेदनेची लाट पसरली आणि मी जमिनीवर पडलो. त्यांनी माझे केस धरून ओढले आणि भिंतीला टेकून बसवले. अर्पित माझे हातपाय दोरीने बांधू लागला. काका माझ्या डोक्यावर उभे राहिले आणि म्हणाले, सही कर, शांततेत शिस्तीत सही कर, अन्यथा माझी बोटे तोडतील अशी मागणी करत होते. या संघर्षात दरम्यान आणि हाणामारीत खोलीतील रॉकेलचा हीटरचा, जो कदाचित थंडीपासून बचाव करण्यासाठी लावला होता, जो जोरदार धडकेने जमिनीवर कोसळला. हीटरमधील तेल जमिनीवर सांडले आणि कार्पेटला लागले. तसेच आग लागली. खोलीतील जुने फर्निचर आणि कागदपत्रे पसरली होती. काही सेकंदात आग तीव्र झाली. ज्वाळा बाहेर पडत होत्या आणि खोलीतील धुरांचे लोट पसरले होते. मला बांधण्यात व्यस्त असलेले काका अर्पित हे दृश्य पाहून घाबरले. आग इतक्या वेगाने पसरली की दरवाजाकडे जाणारा रस्ता बंद झाला. काकांनी कागदपत्र वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आग त्यांच्या कपड्यांपर्यंत पोहोचली. घाबरून अर्पित दरवाजाकडे धावला, पण तो बंद होता. चावी कदाचित गोंधळात कुठेतरी पडली होती किंवा काकांच्या खिशात असेल. खोलीत एक भयानक गोंधळ झाला होता. धुरामुळे माझा श्वास गुदमरत होता, पण दोरी पूर्णपणे घट्ट झालेली नव्हती. मी माझी सर्व शक्ती वापरून अर्पितच्या लंगड्या हातातून स्वतःला सोडवले आणि मी तिघेही मृत्यूच्या उंबरठ्यावर होतो. काका खोकत होते आणि जाळाने वेढलेले होते. अर्पित दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता. मी प्रयत्न केला, पण अयशस्वी झालो. माझ्याकडे एक निर्णय घेण्यासाठी एक क्षण होता. माझ्या जीवासाठी पळायचे की मला मारण्याचा कट रचणाऱ्या निर्दयी लोकांना मदत करायची. माझ्यातील व्यक्ती आणि मी स्वतःला दिलेले संगोपन मला एकटे पळू नको हो असे सांगत होते. मी माझ्या शर्टाने माझे नाक झाकले आणि जुन्या नाजूक लाकडी खिडकीकडे धावलो. माझे काका ज्या जड खुर्चीवर बसले होते ते मी उचलली आणि माझ्या सर्व शक्तीने ती खिडकीच्या काचा आणि चौकटीवर आदळली. खिडकीची काच फुटली आणि ताजी हवा आत आली. वाऱ्याचा एक झोत आत आला. मी अर्पितला हाक मारली, इकडे खिडकी तुटली आहे. अर्पितने लगेच बाहेर उडी मारली, पण नागेश काका अजूनही आगीत अडकले होते. त्यांच्या शर्टला आग लागली होती आणि ते जमिनीवर पडले होते. ते ओरडत म्हणाले, बाळा, मला वाचव, मला सोडून जाऊ नकोस. मी क्षणभर विचार केला, हा तोच माणूस होता ज्याने माझे जीवन नरक बनवले होते. जर तो आज जळाला असता तर कदाचित जग एका दुष्ट माणसापासून मुक्त झाले असते. मग मला तो फाटलेला कोट आठवला ज्याने मला वाचवले होते. तो कोट द्वेषाचे प्रतीक नव्हतं, तर प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक होतं. स्वतःचे जीव धोक्यात घालून मी खोलीत पडलेले एक जड ब्लँकेट उचलला आणि आगीत उडी मारली. मी ब्लँकेट काकावरून टाकले आणि त्यांना खिडकीजवळ घेऊन गेलो. आगीने माझे हात आणि चेहरा जळून गेला, पण मला काहीच वेदना जाणवल्या नाहीत. मी माझ्या बेशुद्ध काकांना खिडकी बाहेर ढकललं आणि स्वतः उडी मारली. आम्ही घराच्या मागच्या बाजूला पडलो, जिथे ओला चिखल होता. आता स्फोट झाला होता आणि आग छतापर्यंत पोहोचली होती. लोक जमा झाले होते आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांचा आवाज ऐकू येत होता. मी माझ्या काकांकडे पाहिलं. ते चिखल आणि राखेने माखलेले होते. ते वाचले होते, पण त्यांचं घर, गॅरेज आणि इतर सर्व काही गोष्टी नष्ट झाल्या होत्या. ज्या गॅरेजमध्ये मी भीतीने थरथर कापत होतो, तेच गॅरेज आता जळत होतं. नियतीने सूड उगवला होता. पोलीस आणि रुग्णवाहिका आली होती. काका आणि अर्पितला रुग्णालयात नेण्यात आले. मलाही किरकोळ दुखापत झाली, पण मी तिथेच उभं राहून जळत्या घराकडे पाहत होतो. आग विझल्यावर फक्त राख उरली होती. बातमी ऐकून वकीलही तिथे पोहोचले. त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, आज तू सिद्ध केलंस की तू कुणाचा मुलगा आहेस. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा अर्पित रडला आणि त्याने सत्य उघड केलं. त्यांनी माझं अपहरण केले होते आणि कागदपत्रांवर खोटी सही करण्यास भाग पाडले होते. तो पूर्णपणे जळालेला होता, पण तो जिवंत होता. त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो अंथरुणाला होता, पण आता त्याच्याकडे घर, व्यवसाय किंवा कोणताही आदर नव्हता. त्याने माझ्याकडे पेटवलेल्या आगीत सर्व काही नष्ट झाले होते. मी त्याला भेटायला गेलो तेव्हा तो माझ्या डोळ्यात पाहू शकला नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते. मी त्यांना काही पैशाने फळे दिली आणि आदराने म्हणालो, काका, तुम्ही फाडलेल्या त्या कोटात फक्त पैसे नव्हते, तर माझ्या वडिलांकडून मला मिळालेले काहीतरी होते. मी तुम्हाला माफ करतो.
कारण माझं उर्वरित आयुष्य द्वेषाने भरून काढायचे नाही. मी बाहेर गेलो. तो आज सूर्य उगवत होता. अजूनही थंडी होती, पण मला आता थंडी जाणवत नव्हती, कारण एक विचित्र शांतता माझ्यात पसरली होती. ही शांतता जगातील कोणत्याही आगीपेक्षा मजबूत होती. मी माझ्या गाडीत बसलो आणि माझ्या दुकानाकडे निघालो, जिथे एक नवीन पहाट, नवीन यश माझी वाट पाहत होते. अत्याचारी व्यक्तीची दोरी नेहमीची अतूट राहिली. या विश्वासाने कथेचा शेवट झाला. ती कमकुवत आहे, पण जेव्हा ते ओरडले जाते तेव्हा त्याला सावरण्यासाठी वेळ नसतो आणि पीडितांच्या हाताश रडण्याने संयमाचं फळ नक्कीच मिळते. फाटलेला कोट आता मला माझ्या घरात एक सुंदर चौकटीत आहे, जो मला दररोज आठवण करू देतो की एखाद्या व्यक्तीचा खरा वारस म्हणजे त्याचे चारित्र्य आहे. बँक बॅलन्स आता सुरक्षित आहेत माझी. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तर तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.